प्रकरणी आज विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना टार्गेट केलंय। हा सगळा घरघोटाळा भाजपचाच घरघोटाळा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय। तर गिरीश बापट यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली आहे। या सगळ्या घरघोटाळ्यामागे पुण्यातील स्थानिक नेते गणेश बिडकर आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा हात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। गणेश बिडकर यांची अगरवाल जो मॅपेल कंपनीचा संचालक आहे त्यांच्याशी भागीदारी आहे, त्यांच्या पत्नीची भागीदारी आहे। त्याचबरोबर अगरवाल यांची बिडकर यांच्या कंपनीमध्ये भागीदारी आहे आणि गिरीश बापट यांनीच हा सगळा घोटाळा घडवून आणल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे। प्रामुख्याने या सगळ्या प्रकरणात विरोधकांनी आता भाजपला टार्गेट करण्याबरोबरच गिरीश बापट यांच्यावर निशाणा साधलेला आहे। गरजू लोकांना स्वस्तामध्ये घरं देतो असं सांगत मेपल कंपनीने अनेक लोकांची फसवणूक केलेली आहे। ही फसवणूक आर्थिक फसवणूक आहे। एकंदरीतच पुण्यामध्ये जी गरजू लोक होती त्यांनी अनेक रुपये खर्च करत या कंपनीमध्ये आपले पैसे टाकले होते, आपल्याला स्वस्त घरं मिळतील असं त्यांचं स्वप्न होतं। परंतु ही फसवणूक समोर आल्यानंतर तिथले स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी ह्या कार्यालयाला हल्लाबोल केलेला आहे आणि हे कार्यालय बंद पाडण्यात आलेलं आहे। ठाण्यामध्ये मेपल कंपनीच्या कार्यालयामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेली आहे, घोषणाबाजी केलेली आहे, पोस्टरची नासधूस केलेली आहे आणि तेही कार्यालय मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाडलेलं आहे। आणि जो गरजू माणूस आहे, जो मराठी माणूस आहे, जो फसलेला आहे त्यांना मनसे नेहमी हात देणार आहे असा इशारा त्यांनी दिला आहे। पुरोगामी महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला। शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात आज महिलांना प्रवेश मिळालेला आहे। मात्र या घटनेचे तीव्र पडसाद त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये बघायला मिळाले। त्र्यंबकेश्वरसाठी आजचा अनेक ग्रामस्थ, पुजारी आणि ट्रस्टींच्या विरोधात जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्या निषेधार्थ त्र्यंबकेश्वर आज बंद ठेवण्यात आलं होतं। नागपुरात तापमानाचा कहर सुरूच असून आज 45 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद नागपूरच्या वेधशाळेने केली। आजचं हे तापमान सामान्यापेक्षा 3 डिग्री सेल्सिअस जास्त होतं आणि कालच्या तापमानाचा विचार केला तर सुमारे 1.5 डिग्री सेल्सिअसची उसळी नागपूरच्या तापमानाने घेतली आहे। नागपूरचा संपूर्ण विदर्भात हीटवेव्ह सुरू आहे आणि याचा त्रास संपूर्ण विदर्भवासियांना होतोय। या हीटवेव्हमुळे दिवसा घराबाहेर पडायला कोणी धजावत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे रसवाल्यांची आता सुगीचे दिवस आले आहेत। यातून कधी दिलासा मिळेल अशी अपेक्षा आता संपूर्ण विदर्भवासी करतायत। मराठवाड्यात दुष्काळ पडलेला आहे आणि याच दुष्काळाच्या पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आज मराठवाड्यात दाखल झालेल्या आहे। औरंगाबाद, जालना आणि बीडच्या काही भागात त्यांनी दुष्काळाची पाहणी केली, शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। या दुष्काळात शेतकऱ्यांना कुठल्या समस्या भेडसावत आहेत याची माहिती त्यांनी घेतली आणि शक्य तेवढी मदत राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर सरकारनेही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी गंभीरपणे काम करत उपाययोजना करावी असं त्यांनी सांगितलं। एकूणच आज आणि उद्या सुप्रिया सुळेंचा हा दौरा मराठवाड्यात शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी असणार आहे। न्यायालयातील हजेरीनंतर राज ठाकरेंनी मराठवाड्याचा काही भागाचा दुष्काळ दौरा केला आणि काल सायंकाळी सोलापुरात पोहोचले। सोलापूर मनसेकडून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या त्या विधवा महिलांना आर्थिक मदत करण्यात आली। याचबरोबर विडी कामगार काही महिलांना सुद्धा मदत करण्यात आली। पाण्याच्या टाक्याचं वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आलं। एकूणच राज ठाकरेंच्या काल सोलापूर दौऱ्यामुळे सोलापूरच्या मनसेमध्ये एक जोश निर्माण झाला होता। सांगली शहराजवळ कृष्णा नदी पात्र कोरडं पडल्यामुळे सांगली शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे। 12 तारखेला सांगली महापालिकेने जलसंपदा विभागाला एक पत्र लिहिलं होतं। त्या पत्रामध्ये कोयना धरणातून कृष्णा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्याबाबत सांगण्यात आलं होतं। मात्र हे पाणी सोडलं नसल्यामुळे सांगली शहराजवळ कृष्णा नदीचं पाणी पातळी खालावली आणि पाणी उपसा बंद करण्यात आला। कोयनेतून सोडलेलं पाणी जोपर्यंत कृष्णा नदी पात्रात येत नाही तोपर्यंत सांगली शहराचा पाणीपुरवठा बंदच राहणार आहे। आळंदीतील वडगाव रोड परिसरातील महिलांनी आज नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढला। वारंवार मागण्या करून निवेदन देऊनही नगर परिषदेच्या वतीनं या परिसरात योग्य तऱ्हेनं पाणी पुरवठा होत नसल्यानं संतप्त झालेल्या महिलांनी आज नगर परिषदेकडे धाव घेत या ठिकाणी आंदोलन केलं। या आंदोलनाच्या भीतीनं आळंदी नगर परिषदेचे मुख्य कार्यकर्ते, अभियंता आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष दोघांनीही आळंदी नगर परिषद सोडून देत पळून जाणं पसंत केलं। जोपर्यंत पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत आंदोलन असं सुरू राहणार अशी भूमिका महिलांनी घेतली। आता आळंदी नगर परिषद यातून कसा तोडगा काढते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
रायगड जिल्ह्यातील दिव्यागर येथील प्रगतिशील शेतकरी बाळकृष्ण बापट यांनी आपल्या बागेमध्ये व्हॅनिलाची लागवड केली आहे. कोकणात अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला आहे. बापट यांच्या नारळी पोफळीच्या बागेमध्ये व्हॅनिलाची 160 ते 170 रोपं पाहायला मिळतील. त्यातून त्यांना चांगलं उत्पन्नही मिळतंय. नारळी पोफळीच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून व्हॅनिलाची लागवड यशस्वी करता येते, हे बापट यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवलंय. बापट यांच्या बागेतील हा प्रयोग पाहून रायगड जिल्हा परिषदेनेही व्हॅनिला लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलाय. ज्या शेतकऱ्यांना आपल्या बागेमध्ये किंवा शेतामध्ये व्हॅनिलाची लागवड करायची असेल त्यांना व्हॅनिलाची रोपं मोफत पुरवली जाणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेचा हा प्रयोग यशस्वी झाला तर रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण कोकणातील शेतकऱ्यांना व्हॅनिला हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी कुकडी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. विशेष म्हणजे हे पाणी पिण्यासाठी असल्याने या पाण्याची चोरी होऊ नये म्हणून जमावबंदी लागू करून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. असे असताना कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यातील सरहद्दीवर असलेल्या नांदगाव येथे या कालव्याला मोठ्या प्रमाणात भगदाड पडून लाखो लिटर पाणी वाहून गेल्याची घटना घडली आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या कालव्याला भगदाड पडले कसे हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. एवढंच नाही तर या प्रकरणामध्ये दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत. जेवणाकरता 100 रुपये दिले नाही शुल्लक टाळण्याकरता एका व्यक्तीची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात घडला आहे. नागपूरच्या बाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून श्याम खाडे अशा प्रकरणातील मृतकाचं नाव आहे. या प्रकरणातील आरोपी बंडू राऊतला पोलिसांनी अटक तर केली आहे, पण महत्वाची बाब म्हणजे त्यांनी शुल्लक टाळण्याकरता एक नाही तर 2 व्यक्तींचा खून केला आहे. ओमगिरी अशा दुसऱ्या मृतकाचं नाव आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत राज ठाकरे यांनी पक्षाच्या झेंड्याचा बदललेला नवा लुक आज कार्यकर्त्यांसाठी जाहीर केलाय. याआधी नुकतीच तिथीप्रमाणे साजरी झालेल्या शिवजयंतीसाठी त्यांनी झेंड्याचं स्वरूप बदललं होतं. खास महाराष्ट्र दिनासाठी तयार करण्यात आलेल्या पक्षाच्या या नव्या झेंड्यात मूळ चौरंगी झेंड्यावर महाराष्ट्राचा नकाशा आहे. अखंड महाराष्ट्राचा विजय असो असे घोषवाक्यही या नव्या झेंड्यावर रेखाटण्यात आले आहे. महाराष्ट्र दिन काळा दिन साजरा करणाऱ्यांना या झेंड्याच्या माध्यमातून उत्तर देण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न दिसून येतोय. अलीकडेच वेगळ्या विदर्भाप्रमाणे वेगळ्या मराठवाड्याची ही मागणी जोर धरू लागली आहे. तशी मागणी करणारे श्रीहरी अणे सध्या मराठी अस्मितेचा कैवार घेणाऱ्या राजकीय पक्षांच्या रडारवर आहेत. मात्र राज ठाकरे यांनी पक्षाच्या झेंड्यात वारंवार बदल केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात. 2017च्या महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधीच मुंबई महापालिकेत पक्षांतराच्या हालचालींना वेग आलाय. मनसेचे 8 नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजपनं केला आहे. याचाच एक भाग म्हणून मनसेच्या 4 नगरसेवकांना भाजपनं आपल्या वाट्याला आलेल्या विकास निधीतून 1.25 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप लांडे यांनी मात्र सेना भाजप मनसेच्या नगरसेवकांबाबत चुकीचा प्रचार करत असल्याचं सांगत मनसेचा कुठलाही नगरसेवक पक्ष सोडणार नसल्याचा दावा केला आहे. मनसेचे नगरसेवक सध्या या बातमीचा इन्कार करत असले तरी आगामी काळात फोडाफोडीचं राजकारण रंगणार एवढं मात्र नक्की. नैनिताल हायकोर्टानं उत्तराखंडमधील राष्ट्रपती शासन हटवण्याचे आदेश दिलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की 29 एप्रिल रोजी उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा फ्लोअर टेस्टिंग करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता भाजप आणि केंद्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे. भाजप किंवा केंद्र सरकार हे प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे, प्रायव्हेट कंपनी नाही आहे. कोणत्याही राज्यामध्ये 15 दिवस राष्ट्रपती शासन लागू करून नेमकं सरकारला कोणता उद्देश साध्य करायचा अशी टीकासुद्धा हायकोर्टाने केलेली आहे. त्यामुळं आता केंद्र सरकार कुठेतरी बॅकफूटवर गेलंय असंच म्हणावं लागेल. मंत्रालयातील एका उपसचिवांना मारहाण केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले प्रार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी आता मंत्रालयातील अधिकाऱ्यांविरोधात अभिनव आंदोलन सुरू केलेलं आहे. मंत्रालयासमोर असलेल्या मनोरा या आमदार निवासमध्ये आज बच्चू कडूंनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांपासून त्रस्त असलेल्या जनतेसाठी जनता दरबार भरवला होता. या जनता दरबारमध्ये लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला. प्रामुख्याने ज्यांची कामं गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रालयात प्रलंबित आहेत असे लोक बच्चू कडूंकडे आपली गाऱ्हाणे घेऊन आले होते. आता ही गाऱ्हाणे घेऊन बच्चू कडू स्वतः मंत्रालयात पाठपुरावा करणार आहेत आणि एका महिन्यात ही कामं झाली नाहीत तर पुन्हा एकदा एक अभिनव आंदोलन बच्चू कडू करणार आहेत. ज्या अधिकाऱ्यांकडे ही कामं प्रलंबित असतील त्या अधिकाऱ्यांनी जर एका महिन्यात ही कामं केली नाही तर अशा अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांचा लिलाव करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार व्हावात या मागणीसाठी हिंदुस्थान अँटीबायोटिक्स मधल्या कर्मचाऱ्यांनी आज 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं। या उपोषणाला सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला। गेली 15 महिने झालं हिंदुस्थान अँटीबायोटिक्स मधल्या कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही, त्यामुळं कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली। लवकरात लवकर केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा आणि कर्मचाऱ्यांचे पगार मिळवून द्यावेत अशी मागणी कर्मचारी करत आहेत। प्राचीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या अंबागड किल्ल्याची दुरवस्था झाल्याची चित्र आहे। या किल्ल्याची देखभाल दुरुस्ती जरी पुरातन विभागाकडे असली तरी काम अतिशय संत गतीने सुरू असते हे दिसते। शिवाय गुप्तधनाच्या शोधात येणाऱ्यांनी सुद्धा या किल्ल्याला पोखरून टाकलेले आहे। त्यामुळे सुरक्षेची कुठलीही उपाययोजना या किल्ल्यावर नसल्यामुळे राज्य सरकारने या किल्ल्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली। चालत्या रेल्वेत सेल्फी काढल्यास रेल्वे ऍक्टनुसार 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि 2000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। चालत्या रेल्वेमध्ये आणि रेल्वे ब्रिजवरही सेल्फी घेणं आता गुन्हा ठरणार आहे। रेल्वेचे गेट, खिडकी आणि रेल्वे ट्रॅकवर सेल्फी घेताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे। या दृष्टीने प्रवाशांवर सेल्फी काढण्यासंदर्भात बंदी घालण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आरपीएफला सूचना दिल्या आहेत। रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार चालत्या ट्रेनमध्ये सेल्फी घेणाऱ्यांवर आता जीआरपीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं लक्ष लागणार आहे आणि आरोपींवर तात्काळ दंड वसूल करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। ज्योतिबाच्या नावाने चांगबल, केदारनाथाच्या नावाने चांगबलच्या गजरात ज्योतिबाची चैत्र यात्रा आज पार पडली। या यात्रेसाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यातून 1 लाखाहून अधिक भाविक दाखल झाले होते। आज पहाटे 5 वाजता ज्योतिबाची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। त्याच्यानंतर ज्योतिबाची खडी स्वरूपात पूजा बांधण्यात आली। त्यानंतर दुपारी 1 वाजता ज्योतिबाच्या सासन काट्यांची मिरवणूक काढण्यात आली। या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भक्त ज्योतिबा डोंगरावर दाखल होऊन गुलाल आणि खोबऱ्याची उधळण केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।